आता आपल्या समोर येत आहे पहिल्या हाफमधलं शेवटचं प्रेझेंटेशन आणि त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो परीक मेटाकास्ट कोल्हापूर यांच्या टीमला. नमस्कार, मी महाराणी शिवगामी परीक मेटाकास्ट साम्राज्यातर्फे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. हे आमचे साम्राज्य जे एकूण 3 एकर जागेत वसलेले आहे. आम्ही 300 मेट्रिक टन प्रोडक्शन करतो. ही आहे आमची एकूण 127 जणांची सेना. हा आहे आमचा प्रवास जो 1998 पासून सुरू झाला. 2019 मध्ये परीक मेटाकास्ट साम्राज्याची स्थापना झाली आणि आमचे विजन आहे की आम्हाला प्रिफर मॅन्युफॅक्चरर आणि एक्सपोर्टर व्हायचे आमच्या ठरलेल्या ग्रेडमध्ये आणि 25-26 पर्यंत आम्हाला आमचा टर्नओव्हर 100 करोड करायचा आहे आणि त्यासाठी लागणारे हे मिशन. या काही व्हॅल्युएबल कास्टिंग्स आहेत ज्या आम्ही आमच्या कस्टमरना सप्लाय केलेल्या आहेत. थांब शिवगामी, तू हे सगळं दाखवलंस. आपलं राज्य सुंदर आहे, विशाल आहे, सगळं बरोबर, पण तुला माहिती आहे का आपल्या राज्यात काय काय सुरू आहे? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? सगळं तर छान चालू आहे. आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे तो म्हणजे लॉस. आणि त्यासाठी कारण बसलेले हे बाकीचे छुपे शत्रू, यांच्यामुळे आपलं राज्य सतत लॉस मध्ये चालले आहे. याची तर मला कल्पनाच नव्हती. फक्त काम करून उपयोग नाही तर केलेल्या कामामुळे झालेल्या फायद्यामुळे सुद्धा आढावा पण घ्यावा लागतो. असं असेल तर दरबार बोलवा, बाहुबलला संपूर्ण टीमला बोलवा. बाहू, पाहिलात का तुम्ही? हा एवढा मोठा लॉस आहे आपल्या साम्राज्यात. काय सांगताय? राजमाता आदेश कापून टाकतो याला. निमदा कटप्पा, हे तलवारीने कापण्यासारखे शत्रू नाही, तर यासाठी एक वेगळी रणनीती आखावी लागेल आणि या सगळ्यांना संपवावे लागेल. बाहूचं म्हणणं बरोबर आहे. बाहू आणि भल्लाल, मी TLC मध्ये जे शिकले आहे त्यातील शस्त्रांचा वापर करायला तुम्हालाही शिकवलं आहे. त्याचा वापर करा आणि या लॉस नावाच्या शत्रू राज्यातून बाहेर आणा. नक्कीच राजमाता, आपण दिलेल्या TLC शस्त्रांचा वापर करू आणि आपले राज्य प्रॉफिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. चला बल्ला. शिवगामी, बराच काळ उलटून गेलेला आहे आणि आपल्या राज्यात बरेचसे बदल दिसत आहेत. याची थोडी पाहणी केली पाहिजे. ठीक आहे, तर मग पुन्हा एकदा दरबार बोलूया. बाहू आणि भल्लाल, सांगा तर मग आपले राज्य प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी तुम्ही काय केलं? राजमाता, आपणास सांगण्यास आनंद होतो की आपण आम्हाला TLC मध्ये जी शिकवण दिली त्यातील या शस्त्रांचा वापर आम्ही केला आणि बघता बघता आम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही? आपल्या संपूर्ण सेनेला समजावून सांगा. सुरुवातीला आम्हाला काय करायचे हे कळत नव्हते. त्यासाठी आम्ही SWOT अनालिसिस केला. स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी लक्षात आल्यानंतर विकनेसवर काम करण्यासाठी आम्ही कोडिम डिफाईन केली. कोडिममध्ये डिस्कशन चालू झालं. CBI निघाला कपॅसिटी युटिलायझेशन आणि प्रॉफिट. त्यानंतर AVP केला. ट्रेनिंगला सुरुवात झाली. त्याचबरोबर आम्ही डेली कॉन्ट्रीब्युशनला सुरुवात केली. डेली कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? डेली कॉन्ट्रीब्युशन म्हणजे विक्री किंमत वजा उत्पादन खर्च राहणारा प्रॉफिट. त्याचबरोबर आम्ही प्रोसेस इम्प्रूव्हमेंटला सुरुवात केली. सेल्स अँड मार्केटिंगची स्ट्रॅटेजी केली. TLC मधलं सगळ्यात मोठं शस्त्र वापरलं ते म्हणजे स्ट्रॅटेजी. सुरुवातीला परीक मेटॅलिक्समध्ये आम्ही कमी जागेत कमी प्रोडक्शन करायचो. आमची कपॅसिटी कमी असल्यामुळे आमच्याकडे भरपूर स्कोप होता. त्यामुळे आम्ही मार्केट रेटला ऑर्डर घ्यायचा प्रयत्न करायचो. तेच बिलिप्स घेऊन आम्ही परीक मेटाकास्टमध्ये काम सुरू केले, पण इथे आमची कपॅसिटी 3x ने जास्त होती. त्यामुळे आमच्या रेटला ऑर्डर घेणे शक्य नव्हते. मग आम्ही कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस करायला सुरुवात केली, कपॅसिटी बुक करायला सुरुवात केली आणि हळूहळू आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. कपॅसिटी बुक केल्यामुळे बरेचसे सेगमेंट ॲड झाले. 10x ग्रोथकडे जाण्यासाठी कुठेतरी सेगमेंटवर फोकस करणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही या 5 सेगमेंटवर फोकस केला आणि आमची प्रोडक्टिव्हिटी वाढू लागली. याचा फायदा आम्हाला असा झाला की फोकस सेगमेंटमध्ये आम्हाला बिझनेस शेअर वाढवता आला. आणि त्यामुळे आम्ही सुरुवातीला ॲव्हरेज 80 टन प्रोडक्शन करत होतो, ते आत्ता आम्ही 238 मेट्रिक टन ॲव्हरेज प्रोडक्शन पर मंथ करत आहोत. आत्तापर्यंत जुलै 2023 मध्ये आम्ही आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट 280 टन प्रोडक्शन
आणि 306 टन डिस्पॅच केलेला आहे. हे सर्व करत असताना फोकस केलेल्या सेगमेंटमध्ये आम्ही टूलरूममध्ये 3x ने, वॉल्व सेगमेंटमध्ये 5x ने आणि क्रशरमध्ये 7x ने ग्रोथ केलेले आहे. आम्ही जगातील टॉप अशा 5 क्रशर कंपन्यांना आणि भारतातील 5 टॉप टूलरूम कंपन्यांना कास्टिंग सप्लाय करतो. तसेच आम्ही आमच्या साम्राज्यात प्रोसेस इम्प्रूव्हमेंटला सुरुवात केली, परंतु इथं एक अडचण आली, ती म्हणजे स्किल मॅन पॉवरची. आम्ही आमच्या सिनियर लोकांना सांगितले ट्रेनिंग देण्यासाठी. ट्रेनिंगला सुरुवात झाली आणि बघता बघता आमच्याकडे स्किल मॅन पॉवर तयार झाली आणि हीच आमची कोअर कॉम्पिटन्सी झाली. हे सगळं करत असताना सुरुवातीला प्रॉब्लेम आला, तो म्हणजे अब्सेंटिझमचा. त्यासाठी आम्ही शॉपफ्लोअरला एक लिव्ह प्लॅनिंग बोर्ड डिस्प्ले केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना लिव्ह भरण्यास सांगितलं. त्यानंतर लोक लिव्ह भरायला लागली, त्यामुळे त्यांच्या टीम मेंबरला कळू लागले की आपला टीम मेंबर कधी सुट्टीवर आहे आणि त्यानुसार कामाचं नियोजन होऊ लागलं. हे सगळं केल्यामुळं आमची लेबर कॉस्ट ही 3% रिड्यूस झाली आणि आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. याचबरोबर आम्ही 5 वर फोकस केला, झोन डिफाईन केले, झोन लीडर डिफाईन केले आणि 5 करू लागलो. त्याचे देखील आम्हाला चांगले परिणाम दिसू लागले. हे सगळं करत असताना एम्प्लॉईचं मनोधैर्य वाढवणं देखील अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही एवढं सगळं करून मिळवलं काय? हे सगळं करून आम्ही तब्बल 2 कोटीचं सेव्हिंग केलेलं आहे. प्रोसेस इम्प्रूव्हमेंट, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट, लेबर कॉस्ट आणि पॉवर कॉस्टमध्ये हे सेव्हिंग आम्ही करू शकलो. कामगाराचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही BHMS ऍक्टिव्हिटींवर फोकस केला आणि BHMS ऍक्टिव्हिटी करू लागलो. तुम्हाला आठवते का आपण डब्बा एक्सचेंज करायची ऍक्टिव्हिटी केली होती? त्यात राणी देवसेनाने दिलेला डब्बा तुम्ही मला दिलता आणि तेव्हा मला कळालं की तुम्हाला गुलाबजामुन फार आवडतात. हो आठवतंय ना. आणि ते सर्व गुलाबजामुन तर तुम्हीच खाल्लेलं. त्यानंतर देवसेनेनं आज तागायत मला डबाच दिला नाही. हे सर्व करत असताना एक्सपोर्टचा बिझनेस वाढवणं गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही डिजिटल मार्केटिंगचा वापर चालू केला. कस्टमरचे व्हिजिट्स आणि ऑडिट चालू झाले आणि बघता बघता आम्ही भारताबाहेर 5 देशांमध्ये कास्टिंग सप्लाय करू लागलो. याचा फायदा असा झाला की आम्ही एक्सपोर्टमध्ये 5x न ग्रोथ करू शकलो. राईट टाईम डिलिव्हरी आणि गुड क्वालिटी कॉस्टिंग दिल्यामुळे कस्टमरचे अप्रिशिएशन येऊ लागले. इथं आवर्जून सांगावं वाटतं की जपनीज कस्टमरने कमेंट केले होते की तुमच्याकडे पाहून असे वाटते की भारत नक्कीच प्रगती करत आहे. 2019च्या अखेरीस परीक मेटाकास साम्राज्याची स्थापना झाली. लगेचच कोविड सारख्या महाभयंकर शत्रूने आक्रमण केले. त्यातच नवीन केलेली 20 कोटीची इन्व्हेस्टमेंट, इथले ओव्हरहेड्स, डिप्रिसिएशन, इंटरेस्ट कॉस्ट यामुळे 2021ला आम्ही 1.5 कोटी आणि 21-22ला 2 कोटी इतका लॉस केला. पण TLC शिक्षणाचा वापर केला. स्ट्रॅटेजी, सेगमेंटेशन, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट आणि कॉन्ट्रीब्युशन अनालिसिस करू लागलो आणि आम्ही हळूहळू प्रॉफिटमध्ये येऊ लागलो. 22-23ला आमचं 36 कोटी टर्नओव्हरचं टार्गेट होतं. त्याच्या आगे आम्ही 37 कोटी टर्नओव्हर केलेला आहे आणि मागचा सगळा लॉस कव्हर करून 50 लाखाचा प्रॉफिट आम्ही पहिल्यांदाच करू शकलो. या हिशोबाने आम्ही यावर्षी 2023-24ला आमचं टार्गेट 50 कोटीचं आहे. त्याच्या आगे मार्च अखेरीस आम्ही 45 कोटीपर्यंत पोहोचू शकतो आणि या हिशोबाने आम्ही टर्नओव्हरमध्ये आणि GP-मध्ये 3x ने ग्रोथ करू शकतो. याच मार्गाने आम्ही पुढे चालत राहिलो तर पुढच्या 2 वर्षात आम्ही टर्नओव्हरमध्ये 6x आणि GP-मध्ये 8x इतकी ग्रोथ करू शकतो. पाहिलं का तर मग तुम्ही बाहुबल्ला आणि संपूर्ण टीमने एकत्र येऊन काम केल्यामुळे आम्ही आमचे साम्राज्य प्रॉफिटमध्ये आणू शकलो. आम्ही पीपल मॅनेजमेंटवरती काम करून आमचा लेबर कॉस्ट 3% ने रिड्यूस केला. तसेच सेल्स अँड मार्केटिंगवर फोकस करून आमचं कस्टमर 5x ने ग्रो केला आणि प्रोसेस मॅनेजरवरती फोकस करून आम्ही आमची प्रोडक्टिव्हिटी 3% ने 3x ने ग्रो केली आणि त्यामुळेच आम्ही फायनान्समध्ये 2 कोटीचं सेव्हिंग करू शकलो. हे झालं आत्तापर्यंतचं. मग पुढे काय तर? हो आहे ना, त्याच्या पुढे पण आहे. हा आहे आमचा ग्रोथ प्लॅन. 24-25ला आम्ही 75 करोड टर्नओव्हर करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही 350 मेट्रिक टन प्रोडक्शन आणि सेल करणार आहोत. त्याचबरोबर DSI आणि प्रोसेस इम्प्रूव्हमेंटमधून 10% इंटरनल सेव्हिंग करणार आहोत. 25-26 मध्ये आमचं उद्दिष्ट 100 करोड टर्नओव्हर करण्याचं आहे. त्यासाठी आम्ही एक्सपोर्टचा शेअर 20% ने वाढवणार आहोत आणि त्याचबरोबर इन हाऊस मशीन शॉप इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे. या सगळं केल्यामुळे आम्ही हा ग्रोथ अचीव करू शकतो. और ये सब करने के लिए मेरे साथ आएगा कौन? मैं। DSI करने के लिए मेरे साथ आएगा कौन? मैं। 10x ग्रोथ करने के लिए मेरे साथ आएगा कौन? मैं। यही मेरा वचन है और मेरा वचन ही मेरा शासन है. थैंक यू TLC. थँक्यू सर.